अजब रमा राघवची जोडी। रमाच्या आईनी लावण्य मॅडम, राघवा त्यांच्या बरोबर आहे ना आणखीन कोणीतरी तिकडे होतं। पण मला अरे ते दिसलेच नाहीत। मी तुला फोन केला होता ना तेव्हाच आहे ना माझ्या नाकावर कोणीतरी रुमाल ठेवून मला बेशुद्ध केला अरे। दुसरी व्यक्ती? घ्या 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 आणखीन एक पुरावा। गजाननराव या दोघींना तुमच्या राशीलाच लागलेले आहेत। मी म्हणत होतो ना ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय। हे सगळं काही घडलं ना ते हिच्यामुळे। एक मिनिट माधव, रमाचा आणि रमाच्या आईचा काहीही संबंध नाहीये। रमाची आई जे काही करते त्यात रमाचा काहीही दोष नाही। मी तर आता हतबुद्ध झालो आहे। ही माणसं एवढ्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं। अहो गजाननराव यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायच्या? अंकल गुरुजी, हे खरंच जर माझ्या बापाने केलं असेल तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागते। अगं पण आता काय उपयोग आहे या सगळ्याचा? तिकडे त्या एवढ्या मोठ्या समारंभात माझ्या आबांचा इतका अपमान झाला, इतकी बदनामी झाली त्यांची, ते भरून निघणार आहे का आता? अगं बोल ना आता। थांब श्रुती, हे सगळं ऐकल्यानंतर माझा निर्णय अजून पक्का झालाय। गजानन पुरोहित आहेत का? मी कोण? आम्ही गॅझेट ऑफिस मधून आलोय। गॅझेट ऑफिस म्हणजे इथे कसं येणं केलं? मी सांगतो। मी राघवच्या नावापुढे माझं नाव लावण्याचा त्याचा हक्क कायदेशीररित्या काढून घेतोय। गजानना, अरे हे जे काय आरंभलंस ना ताबडतोब थांबव। मला आता कोणी थांबवू शकत नाही। तुम्ही द्या कागद, द्या कुठे सही करायची ते सांगा। अहो अहो ऐका, अहो ऐका, हे बघा असं नका करू। अहो ऐका, मी तुमच्या पुढे हात जोडते। गजानना, अरे तुला काय झालंय? तुझ्या मनाला कुलप घातले असता रे। आता तुम्ही काही बोला,
आणि काय समजायचं ते समजा. मी आता मला जे योग्य वाटतं तेच करणार. आजपासून राघव माझा कायदेशीररित्या मुलगा नाही. आणि यापुढे तो माझा शिष्य असणार नाही. मी त्याचे शिष्य होण्याचे हक्क काढून घेतोय. राघव, तू यापुढे पुरोहितांचा मुलगा म्हणून पूजा सांगू शकत नाहीस. तू आता शिष्यच राहिला नाहीस, तेव्हा पौरोहित्य करण्याचा तुझा अधिकार आता उरला नाही. कार्तिकेय, माझ्या बरोबर ये. राघव ओंजळ पुढे कर. आबा, आबा प्लीज. राघव ओंजळ पुढे कर. ओंजळ पुढे कर राघवा. आता या पाण्याची तोंडात चूळ भर. आबा प्लीज. काय सांगतोय मी? तुला पौरोहित्य करण्याची दीक्षा दिली होती तेव्हा एक मंत्रही सांगितला होता. पण आता तुझा पौरोहित्य करण्याचा अधिकार काढून घेत असतानाच त्या दीक्षेचीही समाप्ती होत आहे. आता तोंडातल्या पाण्याबरोबर त्या दीक्षा मंत्राचं तू स्मरण करणार आहेस. आणि त्या तोंडातल्या चुळेबरोबरच त्या मंत्रालाही तू शरीराच्या बाहेर टाकून देणार आहेस. राघव,